नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मी जगदीश गावडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। सो मित्रांनो, आज आमचा दुसरा दिवस आहे। सो काल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की बेळगाव टू जेजुरी आम्ही ट्रॅव्हलिंग केलो। तिथून काय मध्ये जे काय घडलं किंवा जे काय ट्रॅव्हलिंगचं जे काय होतं त्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं। सो आज आम्ही जेजुरी टू शिर्डी जातोय। त्यामध्ये काहीतरी आम्हाला स्पॉट भेटलं, कुठलं तरी मंदिर आपल्याला भेटलं, त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन। सो आत्ता वाजले साधारण 5:30 वाजलेत, म्हणजे 5:30 इथून आम्ही निघणार आहे शिर्डीला। सो ट्रॅव्हलिंग थोडं जास्त आहे, त्याच्यासाठी लवकर उठलो आहे मी। सो काल रात्री साधारण 6-6:30 वाजता इथं आलो। त्याच्यानंतरला जेजुरी दर्शन वगैरे झालं आमचं। त्यानंतरला आम्ही इथंच एक असलेलं समर्थ लॉजमध्ये आम्ही थांबलो होतो। खूप छान लॉज आहे, कमी रेटमध्ये आम्हाला भेटलं। आता सीझन आहे, डिसेंबरमध्ये आलो आहे, सीझन आहे। त्या सीझनमध्ये सुद्धा आम्हाला कमी रेटमध्ये समर्थ लॉजमध्ये आम्हाला, म्हणजे पाठीमागे बघू शकता हे लॉज आहे, त्या लॉजमध्ये आम्हाला भेटलं। तुम्हाला त्याचा थोडाफार व्हिडिओ दाखवतोच मी। सो आत्ता आम्ही जातो शिर्डीपाशी, शिर्डी साईबाबांना दर्शन घेऊन त्यानंतरला जे काही दिसेल, जे काही ब्लॉगमध्ये दाखवता येईल मी तुम्हाला दाखवेन। तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया, चला। सो मंडळी, आत्ता आम्ही श्रीमंत दगडूशेठ मंदिरापाशी आलो आहे। जातानाच आम्हाला ते लागलं, पुण्यामध्ये होतो। सो याच्यानंतर आम्ही शिर्डी जाणार आहे। सध्या आता वाजले 7 वाजलेत। सो थोडंसं इथं दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास करणार। तुम्हाला थोडंफार मंदिर दाखवतो, चल। सो मंडळी, आत्ता आम्ही संगमनेर या गावात आलो आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता सुप्रसिद्ध असे वडेवाले, ज्याचं नाव आहे नसीब वडावाला सेंटर। सो जिथं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, नाही बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी। आता तिथं जाणार आहे, फटाफट वडापाव खाणार आहे, तुम्हाला दाखवतो कसं आहे। तिथं खूप गर्दी होते त्या वडावाल्याच्या सेंटरमध्ये, तुम्हाला दाखवतो चला।
तो फायनली आम्ही आता शिर्डीत पोहोचलो आहे मित्रांनो. सो गाडी वगैरे पार्किंग वगैरे लावलो आहे आतमध्ये. सो पाठी बघू शकता ते पार्किंग आहे एरिया सगळा, म्हणजे कार पार्किंगसाठी इथं आहे. आणि 100 रुपये काहीतरी कारसाठी आहे. साईबाबांचं दर्शन घेणार आहे. साधारण एक तास लागेल, कारण की गर्दी आहे, गाड्या आहेत म्हटल्यावर गर्दी आहे असं वाटतं. सो एक तास लागेल शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घ्यायला. उद्या दर्शन घेऊन तुम्हाला परत भेटतो. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला परमिशन नाही आहे. सो बाहेरचं जे काही आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवू शकतो मी. चला तर मित्रांनो बघूया कसं आहे शिर्डीमधील साईबाबांचं मंदिर. साईबाबांच्या इथं अन्नक्षेत्रामध्ये होतो. आता भोजन वगैरे झाले. भोजन करून आता 6 वाजलेत. आता इथून डायरेक्ट आम्ही शनी शिंगणापूरला जाणार आहे. शनी शिंगणापूरला आता साधारण एक 3 तास लागतील, 2-3 तास लागतील, कारण की ट्रॅफिकसुद्धा लागणार. आता पुण्यातलं ट्रॅफिक आहे, म्हणजे थोडंफार वेळ होणार आहे. तिथं गेल्यानंतरला जे काही म्हणजे मंदिरचं काही जर मला भेटलं आतमधलं व्हिडिओ काढायला, तर तिथलं थोडंफार व्हिडिओ या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो. सो आजचं जास्त करून शिर्डीमध्येच टाईम गेला आमचा, शनी शिंगणापूरमध्ये. ते व्हिडिओ तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतो. चला तर मग वेळ न घालवता थोडंफार जे काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. शनी शिंगणापूरला आलेलो आहे.
मंदिर बघू शकता. सो आत्ता वाजले 9, 10पर्यंत काहीतरी ओपन राहते मंदिर. सो आम्ही पार्किंग वगैरे केली गाडी. आता मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतो. दर्शन घेऊन नंतरला मग लॉज करून मग उद्या आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. पंढरपूरला जाणार आहे असं ठरलेलं आहे. बघूया कसं कसं काय जमते. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शनी शिंगणापूरचं शेवटचं एक जे काय आहे म्हणजे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये जर मला व्हिडिओ काढायला भेटलं तर तुम्हाला दाखवेन. नाहीतर मग बाजूनं जे काही मंदिरचं जे स्ट्रक्चर वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ माझा आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये टिल देन धन्यवाद.